यंदा आमच्याकडे दिवाळी नाहीये. घरातलीच व्यक्ती एक्सपायर झाल्यामुळं यंदा आम्हाला दिवाळीच करायची नाही हो. त्यामुळे यंदा काय आम्ही दिवाळी करणार नाही. पाहुणेच दिवाळी घेऊन येतात किंवा अमक्या पाहुण्यांकडे दिवाळीचा डबा पोहोचवायचा आहे. बघा, अजून तर दिवाळीचं काहीच केलं नाही. मी तरी एकटीच आहे. आता काय काय करायचं, कधी करायचं, नाही केलं तर पाहुण्यांना राग, काय करायचं सांगा. असे डायलॉग आपण नेहमीच आपल्या अवतीभोवती दिवाळीच्या सणात ऐकतो. कधी कधी तर आपण सुद्धा या पेचप्रसंगामध्ये सापडलेलो असतो की आपल्यालाही कोणाकडे डबा द्यायचा असतो, पण आपली परिस्थिती अशी असते की आपल्याला आपल्या घरचं करता करता नाकीनऊ येतं आणि बाहेर डबा केव्हा द्यायचा. खरं तर डबा न देण्याची आपली भावना मुळीच नसते. खरं तर या प्रथा परंपरा इतक्या सुंदर आहेत ना, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता यावं, एकमेकांची सुखदुःख वाटून घेता यावी, घासातला घास एकमेकांना देता यावा, यासाठी या प्रथा परंपरा आपल्या पूर्वजांनी पाडल्या. पण आता मी तुम्हाला जे 2 प्रसंग सांगणार आहे, या 2 प्रसंगावरून आपणच मूल्यमापन करून मला कमेंट करून नक्कीच कळवायचंय. प्रसंग पहिला. शेजारच्या घरातल्या काकू तोंड फुगून अंगणात भरा 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 केस विंचरत होत्या. म्हटलं, का हो काकू, काय झालं? काय नाही म्हणल्या, नाक कापलं आमच्या सुनबाईच्या माहेरच्यांनी. अरे देवा, म्हटलं सुनबाईच्या माहेरच्यांनी का बरं नाक कापलं? अहो म्हटलं, दिवाळी आम्हाला यंदा करायची नाही ना, आणि पाहुणं दिवाळीच घेऊन आलं नाहीत, आता गावातली काय म्हणतील, भाऊकी काय म्हणत. तेवढ्याच सुनबाई बाहेर आल्या आणि मला म्हटल्या, मॅडम आता तुम्हीच सांगा, आमच्या घरी आमचे आई वडील म्हातारे दोघच असतात. भाऊ असतो तो बाहेर नोकरीला असतो, बाहेर तो काही येऊ शकत नाही, एवढ्या लांब आहे, आणि आई वडील दोघं पण म्हातारा आहेत, आणि एवढ्या लांबनं ती येणार कसं सांगा डबा घेऊन. म्हणून भावानं मला फोन करून काय सांगितलं की ताई, तिथंच तू दुकानातनं घे पदार्थ, तुम्हाला काय लागायचे ते घे, आणि मी दिलेत असं सांगून सांग. आता मला सांगा, त्यांना हा मधला मार्ग काढला का नाही? तर ह्यांचं म्हणणं आहे की आमच्या आईनं नाहीतर आमच्या बाबानं दोघांपैकी कुणीतरी यायलाच पाहिजे होतं. आता आमच्या तात्याचं वय झाले, तुम्हाला माहिती आहे, त्यांना बीपी शुगर, आणि एवढ्या लांब ती डबा घेऊन कसं येणार हो. म्हणून या सकाळपासून तोंड पाडून बसल्यात की धाकट्या जावच्या माहेरचा डबा आला, पण तुझ्याकडचा डबा नाही, लई पैसेवाले आहेत काय. समजून घेतलं तर कदाचित या प्रसंगाला सुंदर असं रूप लागलं असतं. आणि दुसरा प्रसंग. काय काकू, काय म्हणते दिवाळी? काय नाही बघा, यंदा आम्हाला दिवाळी करायची नाहीये, तर सगळ्या पाहुण्यांना फोन करून सांगितले, कुणी सुद्धा दिवाळी घेऊन यायची घाई करू नका, कुणी सुद्धा दिवाळीचा डबा घेऊन यायचाय म्हणून दगदग धावपळ मुळीच करू नका. अहो काय करायचं मॅडम, आता ज्याच्या त्याच्या घरात जितीबाई माणूस एकटच असते. आता आमची जाऊ बघा नोकरी करते, आता तिनं कवा करायचं सांगा बरं. नोकरी करून येऊन तिनं ती शाळेला सुट्ट्या लागत नाही, त्या ऑफिसला रजा मिळत नाही, आणि तिनं कवा करायचं कवा डबा द्यायचा आमासनी. आणि एवढं देऊन तरी आपण खातोय का सांगा? नुसतं पाहुणं आले, ती भेटले, ती केले, ती एवढंच बघतोय, आणि हा बाबा पाहुण्याचा डबा आला एवढंच आपल्याला समाधान. पण त्या पाहुण्याला किती दगदग होत्या, आणि ती आपण खातोय का ह्याचा विचार आपण करतोय का सांगा. म्हणून मी समध्या पाहुण्यासनी सांगितलंय बघा, अजिबात कुणी सुद्धा डबा घेऊन येऊ नका. हा, आता जवळच्या जवळ आहे त्यांनी एक ठीक आहे, त्या निमताना आपल्या ओळखी होत्या, त्या गाठी बिटी पडत्या, त्या ख्याली कुचाली कळत्या, पण ती डबा द्यायचा आहे म्हणून कुणी सुद्धा येऊ नका. सगळी आपली जिकडच्या तिकडं सुखी राहावा, तुम्ही गोड तर आम्हाला दिवाळी गोड. आता झालं, पिकलेलं पान होतं, माणूस गेलं म्हणायचं, आता त्याच्यासाठी करून बसून चालतंय का सांगा मॅडम. हे 2 प्रसंग, 2 सासूबाईंनी 2 प्रकारे घेतलेली प्रसंग. नक्कीच सुज्ञ व्यक्ती म्हणून आपल्याला हा दुसरा प्रसंग आपल्याला सुद्धा असाच अनुभवायला मिळावा अशी आपली अपेक्षा असते. आपल्याला जेव्हा कुणाकडे तरी डबा द्यायचा असतो किंवा आपल्याकडे कुणीतरी वारलेलं असतं आणि आपल्याकडे दिवाळी करायची नाही, अशी जेव्हा पद्धत असते किंवा असा जेव्हा प्रघात आपल्याला पाळायचा असतो, तेव्हा आपणही हा विचार करतो, बापरे आता हे दिवाळीचा डबा तर द्यायचा आहे, आणि आता हा कधी द्यायचा, कसा द्यायचा, कधी करायचं, आणि कोण करायचं. पूर्वी घरामध्ये 4-4 बायका असायच्या, एकत्र कुटुंब असायचं. आता प्रत्येक घरामध्ये नांदणारी बिचारी एकटीच असते. ती जर नोकरीनिमित्त बाहेर जात असेल तर तिच्या मागे सगळे व्याप असतात. नोकरी, घर, दार, घरातल्यांचं दुखणं, आलं गेलं, देणं, पै पाहुणे सगळं असतं. आणि होतं काय, जेव्हा माणसाला स्वतःला करणं होत नाही तेव्हा माणसं सरळ सरळ पिशवी घेऊन बाजारात जातात. कुठंतरी मिळतात पदार्थ, त्यातून पदार्थ सगळे किती द्यायचे त्या मापाने विकत घेतात आणि ती पिशवी घेऊन पाहुण्यांच्या घरी देऊन येतात. ज्यांच्याकडे खरंच हे पदार्थ करायला माणूस बळ आहे त्या मात्र व्यक्ती आवर्जून मनापासून करतात.
ही पद्धत खूप चांगली आहे, पण जेव्हा या पद्धतीचा आपण अट्टहास करतो आणि या पद्धतीचा जेव्हा अगदी टोकाचा विचार करतो, तेव्हा पहिल्या प्रसंगातल्याप्रमाणे दिवाळी गोड राहत नाही आणि या प्रसंगामुळं दिवाळीतलं किंवा पै पाहुण्यांचं नातं सुद्धा गोड राहत नाही. एक जणीने तर असं मत मांडलं की माणूस गेल्यानंतर त्या दिवसांमध्ये आपण जे गोडवं करतो ते गोडवं कशासाठी करतो? वर्षभर आपल्याला गोड करता यावं यासाठीच ना. मग आपण वर्षभर बाकीच्या गोष्टी चुकतो का? वाढदिवस करायचे तसे करतो, हॅपी बर्थडे टू यू करत केक कापतो, यात्रेला जातो, जत्रेला जातो, गोडधोड खातो, हॉटेलमध्ये जेवतो. मग आमच्याकडे दिवाळी करायची नाहीये, गोड खायचं नाहीये, हे दिवाळीच्याच दिवसात का? पुन्हा पुन्हा मला हे मत व्यक्त करायचंय की ही पद्धत चांगली आहे, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सामील करून घेणारी, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांना घास देऊ करणारी पद्धत आहे. फक्त त्या पद्धतीला आपण किती टोकाच्या पद्धतीने स्वीकारतो यावरती तिचा चांगुलपणा वाईटपणामध्ये बदलतो आणि नात्यांमध्ये तेढ निर्माण होते. मग जेव्हा घरात कुणी करणारं नसतं तेव्हा सर्रास बाहेरचे पदार्थ विकत घेतले जातात. आता मला सांगा, घरोघरी माणसं आजारी आहेत, प्रत्येकाच्या घरी बीपी, शुगर, काही ना काहीतरी आजारपण आहेत. मग हे विकत घेतलेले पदार्थ चांगल्या प्रतीचे आहेत का? चांगल्या प्रतीच्या तेलात तळलेत का? ते स्वच्छ, शुद्ध, सात्विक आहेत का? याचा कुठंच थांगपत्ता न लागता आपण केवळ व्यवहार म्हणून ते पदार्थ घेतो का? तर याच्यातून भांडण लागायला नको, याच्यातून कुठं वाद व्हायला नको, कुठं पाहुण्यांमध्ये, कुठं भावकीमध्ये खालीमान घालायची वेळ यायला नको, म्हणून केवळ प्रघात म्हणून आपण या पद्धती पुढे पाळतो. तर तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो, आपण स्वतःच्या स्वभावाला, स्वतःच्या मनाला थोडंसं या पद्धतीबद्दल एक पॉझिटिव्हली चार्ज करायला हवंय की नको? या पद्धतीचा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता ज्या पाहुण्यांनी आपल्याला दिवाळी दिली तेच पाहुणे आपल्या सुखदुःखाचे सोबती, असा जर ग्रह आपण केला तर नकळतपणे या दिवाळीमध्ये गोडवा निर्माण होण्याच्या ऐवजी एखादं सुंदरसं नातं बिघडू शकतं. त्यामुळे या दिवाळीला आपणही हा विचार करूया का? 2 नंबरच्या प्रसंगातल्या सासूबाईंनी केला त्याप्रमाणे यंदा आमच्याकडे दिवाळी नाही, पण तुम्ही सगळेजण खुशाल आहात, हीच आमच्यासाठी दिवाळी आहे. सहज शक्य असेल तर भेटगाठ घेऊया, सहज शक्य असेल तर फराळाचे पदार्थ एकमेकांना देऊया, दिले तर ते घरचे देऊया, स्वच्छ, शुद्ध, सात्विक, एकमेकांच्या आरोग्याचा विचार करता देऊया. आणि जर नाही दिले तर याचं भांडवल न करता, यातून भांडणं न लावून घेता एकमेकांना सांभाळूया. कारण सणवार नाती फुलवण्यासाठी येतात. तर जर या दिवाळीच्या फराळामुळं यंदा आमच्याकडे दिवाळी नाही या सुंदरशा प्रथेचं रूपांतर जर आपण अहंभावात केलं, तर दिवाळीचा गोड लाडू नातेसंबंध बिघडून कडू करून घेण्यापेक्षा थोडंसं समजुतीने घेऊया. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत मला नक्कीच कळवा. यंदा आमच्याकडे दिवाळी नाही याबद्दल तुम्हाला काही वेगळे प्रश्न असतील किंवा तुम्हाला हे मत कसं वाटलं ते जरूर कळवा. खरं तर घरोघरी सर्वांनाच दिवाळी आनंदाची जावी, दिवाळीचा एक डिव्हाइन टच आपणा सगळ्यांना मिळावा, याच आपल्या डिव्हाइन टचच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.